नमस्कार, मी अजय आणि आपण पाहतात युवा पुढारी चॅनल। मित्रांनो, ज्यावेळेसपासनं स्मार्ट मीटर बसवण्यात आलेला आहे त्यावेळेसपासनं गरिबापासनं ते श्रीमंतापर्यंत त्या स्मार्ट मीटरचे जे काही प्रॉब्लेम आहेत की बिल वाढीचे प्रॉब्लेम असतील म्हणा, तर त्यामुळं जे काही महावितरणचं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी फार मोठा संघर्ष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर याच विषयी आपण या महावितरण विभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण इथं सूळ साहेब आहेत। नमस्कार। नमस्कार सर, तर हे जे नवीन स्मार्ट मीटरचं जे बिल वाढले तर ह्याचे नेमके काय कारण आहेत? आणि दुसरी एक असा एक प्रश्न होता, हे स्मार्ट मीटरचं जर बिल कमी करायचं असेल तर तेही काय करता येईल, याचं थोडंसं तुम्ही आम्हाला उपाय सांगावे सर। ठीक आहे। प्रथम मी हे सांगू इच्छितो की स्मार्ट मीटर जे आता बसवलेले आहेत आणि आधीचे मीटर यामध्ये जो फरक लोकांना जो जाणवत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्या आधीच्या मीटरमध्ये काही मीटर जे होते ते नो डिस्प्ले, काही लोकांना ॲव्हरेज बिलिंग होत होती, जेणे की कमी बिल येत होते, त्याच्यामुळं लोकांना ते बिलं योग्य वाटत होती। पण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही लोकांना रिडिंगप्रमाणे बिलं आली, त्याच्यामध्ये पण आता समजा वापर काही लोकांचा थोडा कमी आहे पण त्यांना बिल जास्त आलं, असं काही जे तक्रारी आल्या, आम्ही सॅम्पल चेक म्हणून काही ग्राहकाचे मीटर चेक केले। मीटरमध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम आढळला नाही, पण ग्राहकाच्या वायरिंग जी आहे ती खूप दिवसापासूनची वायरिंग त्या ग्राहकाने केलेली असल्यामुळे त्या वायरिंगमध्ये प्रॉब्लेम निघाले। आता मी तुम्हाला 2-3 केसेस असे सांगतो की जिथं की आम्हाला हे प्रॉब्लेम आढळले, जेणेकरून की त्यांची बिलं जास्त आली। आता पहिली केस अशी होती की एका ग्राहकाकडे ज्यावेळेस आम्ही व्हिजिट दिली त्यावेळेस त्याचा जो फ्रीज आहे, तो फ्रीजचा जो कॉम्प्रेसर आहे तो नीट वर्किंग करत नव्हता, त्याच्यामुळं त्याला बिल जास्त येत होतं। पण दिसायला तर फ्रीज घरी चालू आहे, पण ग्राहकाची तक्रार होती की बाबा माझा आधीच्यापेक्षा बिल जास्त आलेलं आहे, म्हणून त्याला मग ती प्रॉब्लेम फाइंड आउट करून दिल्यानंतर त्याच्यासोबत त्यांना म्हटलं की बाबा हा जो प्रॉब्लेम आहे हा निग्लेक्ट करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी RCCB हे एक आपल्याला प्रोटेक्शन इक्विपमेंट लावावं लागतं। हे RCCB जर तिथं असला असता तर तुम्हाला हे जे लिकेज जे आहे समजा कॉम्प्रेसरमधलं फ्रीजच्या, ते तिथं डिटेक्ट झालं असतं आणि तुमची लाईट बंद झाली असती आणि तुमचं हे जे अननेसेसरी युनिट्स जे आहेत ते पडले नसते मीटरमध्ये। तर ते त्यांना समजून सांगितलं। आता लोकांमध्ये भ्रम काय आहे की बाबा MCB आणि RCCB हे लोकांना जनरली माहीत नाही, ही रिॲलिटी आहे। तर RCCB आणि MCBमध्ये फरक असा आहे की MCB जे आहे ती कसं आहे, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ट्रिप होते, जनरली 63 अँपियरचे आपण MCB घरामध्ये वापरतो। पण RCCB काय आहे, जो लिकेज करंट जो असतो, समजा एक भिंतीमध्ये जे करंट उतरलं म्हणतं, कधी कुठल्या इस्त्रीमध्ये करंट उतरला तर तो करंट आपल्याला धोकादायक असतो, पण ती इक्विपमेंट चालू राहतं। मग तो करंट उतरू नाही म्हणून आपण RCCB लावलं तर तो ट्रिप होतो RCCB, जेणेकरून की बाबा त्या ग्राहकाचं सुद्धा संरक्षण होतं, जीवाचं संरक्षण होतं, त्याला पण त्या अपघातापासून त्याचं संरक्षण होतं आणि जे येणारं जे अवाढव्य बिल आहे ते सुद्धा कमी होतं। आता दुसरी केस हे एक फ्रीजची झाली, दुसरी केस उन्हाळ्यामध्ये बरेच ग्राहकांनी कूलरसुद्धा वापरलेले आहेत, त्या कूलरच्या मोटरमध्ये सुद्धा काही लोकांचे प्रॉब्लेम निघाले। ही दुसरी केस झाली। तिसरी केस म्हणजे काही लोकांच्या बोरच्या मोटर जे आहे पाणी खाली गेल्यामुळं त्या अर्थ झाल्या, जास्त करंट खेचल्यामुळं ते म्हणजे हे लक्षात येत नाही। ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये कसं आहे, पाण्याची पातळी खाली जाते त्यावेळेस आपली मोटर जास्त करंट घेते आणि मीटर जास्त फिरायला लागतं। तेच जर पाण्याची पातळी वरी असली असती, पावसाळ्यात कशा असते पाण्याची पातळी वरी असते, त्यावेळेस जिथं 2 युनिटमध्ये आपली टाकी भरते तिथं उन्हाळ्यामध्ये 5-6 युनिटमध्ये ती टाकी भरल्या जाते। म्हणजे हे लोकांचे हे डिफरन्स लक्षात येत नाही आहे। पण बघायला गेलं तर स्मार्ट मीटरमध्ये आम्ही 2 ग्राहकाच्या सांगण्याप्रमाणे टेस्टिंगला आमच्या चेक केलं, त्याच्यामध्ये सुद्धा काही तफावत आढळली नाही किंवा कुठलंही मीटर असं नादुरुस्त आहे असं लक्षात आलेलं नाही। तरी याच्या व्यतिरिक्त जर कोणाची आणखीन काही कंप्लेंट असेल तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्याचं निरसन करून देऊ। पण तरी मी ग्राहकाला एक विनंती करतो, प्रत्येक ग्राहकाला, की त्यांनी त्यांच्या MCB नंतर किंवा MCB किंवा RCCBचं मिळून एक RCOB नावाचं एकच इक्विपमेंट येतं, ते मीटरच्या नंतर लावा, तुमचा सगळा प्रॉब्लेम ॲटोमॅटिक निघून जाईल।